आचारसंहितेमध्ये कोणीही मुख्यमंत्री नसतो, कोणी प्रधानमंत्री नसतो. निवडणुका जाहीर झाल्या. प्रधानमंत्री, मला असं वाटलं त्यांच्याकडे थोडं तरी शहाणपण असेल. मी जे काही शहाण्यांचा उल्लेख केला महाराष्ट्रात येऊन, जर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला ते नकली शिवसेना म्हणत असतील, याचा अर्थ प्रधानमंत्र्यांना किती भीती वाटते उद्धव ठाकरेंची आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची. ही भीती आहे त्यांच्या मनातली की इतके प्रयत्न करून, इतकी दमनशाही करून, इतकी दडपशाही करून पक्ष फोडून सुद्धा उद्धव ठाकरे त्या वादळामध्ये एका दीपस्तंभासारखे उभे आहेत आणि भारतीय जनता पक्षाला आणि मोदी शहांना आव्हान देत उभे आहेत. अनेक वादळ अंगावर झेलून शरद पवार ठामपणे उभे आहेत. अशा प्रकारे बोलणं शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंच्या, हाच एक नकली विचार आहे. आणि नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारची भाषणे महाराष्ट्रातून सातत्याने केली पाहिजेत. ते जिथे जातील तिकडली भाजपची जागा कमी झाल्याशिवाय राहणार नाही. असली काय आणि नकली काय हे उद्याच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल. कालच्या भाषणानंतर असं वाटतंय नरेंद्र मोदी वर्सेस उद्धव ठाकरे असा सामना आहे. नक्कीच आहे. या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, धर्म विरुद्ध अधर्म, दडपशाही विरुद्ध प्रामाणिकपणा, बरं का, खंडणीखोर, ईडी सीबीआयच्या माध्यमातून खंडणीखोर करणारा एक नेता भाजपचा विरुद्ध सर्व तुम्ही आमच्याकडून हिसकावून घेऊन सुद्धा या लढ्यामध्ये उतरलेला एक अर्जुन, एक कृष्ण, अशी लढाई आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सगळे सहकारी ज्या पद्धतीनं लटपटतात उद्धव ठाकरेंसमोर, त्यातून त्यांना हे सगळं त्यांच्या तोंडातून बाहेर पडतात. वर्षा बंगल्यावर ज्या पद्धतीनं बैठका होत आहेत, आचारसंहिता आहे, हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे. त्यांनी नोटीस बजावली. नरेंद्र मोदी सरकारी विमानं घेऊन, सरकारी वाहनं, सरकारी हेलिकॉप्टर घेऊन प्रचाराला फिरतायत, घोषणा करतायत. हा सुद्धा आचारसंहितेचा भंग आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर निवडणुकांच्या बैठका होत आहेत, घोषणा होत आहेत. हा सुद्धा आचारसंहितेचा भंग आहे. ज्यांना संविधान आणि घटना कळत नाही किंवा जे मानायला तयार नाहीत तेच अशा प्रकारचं काम करू शकतात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली. अलिबागचं नामकरण करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. तुम्ही सुद्धा अलिबागमधूनच आहात, काय म्हणाले आपण? नाही, मी त्याच्यावरती काही म्हणणार नाही. त्यांना अलिबाग विषयी फार माहीत नाही. महाराष्ट्र के चंद्रपुर में कहा कि मुझे इस बात की खुशी है कि एकनाथ शिंदे जो है शिवसेना है वो बालासाहेब ठाकरे के विचार। बात ऐसी है, जब शिवसेना का जन्म हुआ था तब ये मोदी जी के साथ जो आप बैठा है असली नकली वाला चेहरा, मुखौटा, वो कहाँ था? वो तो घुटने के नीचे भी उसका जन्म नहीं हुआ था. देखिए, डर है मोदी जी के मन में, उद्धव ठाकरे के बारे में डर है. इतनी दमन शक्ति, हाँ, इतना दबाव डालने के बावजूद, पार्टी तोड़ने के बावजूद उद्धव ठाकरे आज भी मैदान में खड़े हैं और चैलेंज कर रहे हैं. ये डर है और ये डर अच्छा है. महाराष्ट्र में डरना ही चाहिए शिवसेना को आकर. असली नकली मोदी नहीं तय कर सकते, या इलेक्शन कमीशन, ये जनता तय करेगी. जहाँ जहाँ मोदी जाकर इस प्रकार के भाषण दे रहे हैं शिवसेना के बारे में, वहाँ वहाँ बीजेपी हार रही है. ये मोदी जी को मालूम है. मोदी जी पूरी सरकारी यंत्रणा का दुरुपयोग करके चुनाव में यहाँ प्रचार कर रहे हैं. ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है, सीधा उल्लंघन है. और फिर भी ये भारतीय जनता पार्टी के लोग हमें नियम और कानून सिखा रहे हैं. ये ठीक नहीं है. उद्धव ठाकरे इस महाराष्ट्र के असली नेता है. उद्धव जी ने मोदी जी के सामने एक चैलेंज खड़ा किया है, इसलिए वो डर रहे हैं. उद्धव ठाकरे वर्सेस प्रधानमंत्री. महाराष्ट्र की जो लड़ाई है ये शरद पवार वर्सेस मोदी और उद्धव ठाकरे वर्सेस मोदी, ये लड़ाई है. और इसमें जो महाराष्ट्र के दुश्मन है वो पराजित हो जाएंगे. सांगली सीट को लेके भी कुछ ऑफर दी गई है कांग्रेस की तरफ से कि वो सीट छोड़ दीजिए, हम दूसरी सीट देंगे, और पवार साहब को मध्यस्थता करने के बारे में कहा गया है. इसमें इस तरह से कुछ बातचीत खत्म हो चुकी है. ये पहले भी मैंने कहा है.
इसलिए आज संयुक्त पत्रकार परिषद है, उसमें सब कुछ बातें सामने आ जाएगी. मनसेचा मेळावा होतोय. फडणवीस म्हणाले की मनसे सोबत येईल अशी शक्यता आहे. माझ्या दोघांनाही शुभेच्छा आहे. आज गुढीपाडवा आहे. आज पवित्र आणि मंगलमय अशा शुभकामना केल्या पाहिजे. मोदी आणि शहांना पाय ठेवून देऊ नका महाराष्ट्रामध्ये, असं श्री राज ठाकरे यांच्या भूमिका होत्या. त्याच्यामुळे त्या मताशी महाराष्ट्र सहमत आहे. आणि तरीही देवेंद्र फडणवीस हे आपण त्यांना एकत्र घेऊया वगैरे काय म्हणतायत, ती त्यांच्या अकलीची दिवाळखोरी आहे. मोदी शहांना पाय ठेवू देणार नाही, ते देऊ नका. हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. आता महाराष्ट्राच्या दुश्मनांना नरेंद्र मोदी किंवा अमित शहाना कोण पाय ठेवू देते मुंबई महाराष्ट्रात, ते आम्हाला पाहायचं आहे. चला, थँक्यू. श्रीकांत शिंदेबद्दलचा महत्त्वाचा विषय आहे. त्यांची उमेदवारी फडणवीस घोषित करतात की ते कल्याणचे उमेदवार आहे, पण श्रीकांत शिंदे भाषणात म्हणतात की अजून माझी उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी घोषित केली नाही. अविश्वास आहे. मी कसं काय सांगणार? मला इतकंच माहिती आहे, पुढल्या लोकसभेत ते नसतील. त्यांची उमेदवारी नरेंद्र मोदींनी सुद्धा घोषित केली किंवा अमित शहाने घोषित केली, तरी मी खात्रीनं सांगेन पुढल्या लोकसभेत ते नसतील. तर संविधान न मानणारेच आचारसंहितेचा भंग करू शकतात असं राऊतांनी म्हटलेलं आहे. राऊतांनी मोदींवर या ठिकाणी सडकून टीका केली आहे. मोदी शहांना राज्यात पाय ठेवू देऊ नका अशी राज ठाकरेंची भूमिका होती. मोदी शहांना कोण पाय ठेवून देणार